असं नाही बोलणार. हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आणि असं साडी वगैरे घातलं ना ब्लॉग बनवायची मजाच वेगळी आहे, हाय ना. तर मी छान दिसते ना कमेंटमध्ये सांगा विदाऊट मेकअपची. तर रात्री लवकर झोप झाली नाही तर थोडंसं काळं दिसतं. माझी झोप झाली नाही ना माझी लगेच डार्क सर्कल दिसतात, काय माहिती का. ते पाय दुचल बुटाचे. ते तिकडे बघा मेरी कन्या आई है स्कूल से. काय बोलणार. हा ना, गुड बेटा गुड. तर चला मी काय म्हणत होते, तर मुलगी माझी कॉलेजला गेली, बाहेर एवढा पाऊस पडते बापरे. मी दिवसभर एकटीच असते आता घरात, सगळे कॉलेज मुलगी शाळेत. अहो कामाला सासूबाई ते असतात खाली, मग वरती एकदम बोर होतं. मग आता एवढ्या सारे ढीगभर रील्स काढल्या, कपडे सुकवले घरामध्ये. आणि चला आता जाऊया खाली, तुम्हाला दाखवते. बघा पाऊस एवढा पडतोय, दिवसभर बाथरूम मध्ये कपडे धुतलेत आणि आता सुकाय टाकलेत. एवढा डेंजर थंड थंड पाऊस आहे ना. बादली पालती केली, त्याच्यावर पाणी गळाय कपडे ठेवले आणि असेच कपडे दिवसभर होते, आता सुकवलेत. तर हे बघा कसलं वातावरण आहे, थंड थंडगार. हे बघा, ओ माय गॉड, बाहेर तर जाऊच नाही वाटत. तर चला जाऊया खाली. हा कुठली मार खाचीन. हे बघा इकडे लय सारे रील्स बनवले मी, तर तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन बघायला लागेल. चल चल, तुला काय खायचंय, काय फोन कशाला पाहिजे, आलं की फोन पाहिजे. बघा फोन आलं की फोन. बिछाना आता गरम गरम झोपले. चल ना, खिचडी आहे ना, साबुदाणे, ऍपल आहे. आता मी करणारी स्वयंपाक मस्त मस्त. शेंगदाण्याची पोळी, शाक भाजी, सगळी भाजी मिक्स नसती का, आणि भात, बाजरीची भाकरी. तर चला आजचा एवढा मेनू आहे. चलो चलते हे नीचे. बघा व्ह्यू कसा भारी येतो माझ्या बेडरूमच्या खिडकीवरून. तर चला नीचे चलते हे. बघू शकता आम्ही आलेलो आहे नीचे, आणि वरती लई पत्रा आहे ना, लई थंड वाटतं. खाली बघा गरम वाटतं स्लॅबमध्ये. बघा खिचडी आहे, उपवासासाठी बनवली होती, तर आता गरम करत आहे मेरी कन्या. नाही बघते, तर आयडेंटिटी कार्ड भेटले तर बघायचे मला. आणि बघा आपण आता काय काय घेऊन आले. आजचा मेन्यू आहे हे बघा. राशनमधले मी शेंगदाणे असं पोळ्या वगैरे करायचं म्हटलं ना यूज नाही करत, कारण की आहे ना राशनमधले भाजीचे शेंगदाणे संपतात, म्हणून मी दुसरे आणायला लावते. आणि ह्या बघा नॅचरल गूळ आहे, आणि इकडे ॲपल आहे, हे तर आपलं आहे. आणि आपल्याला छोट्यापणी ॲपल बघायला भेटत नव्हते, ह्या लेकरांना खायला नको, आवडत नाही. का बरं ॲपल ना आवडत, चटरपटर आवडतं बघा आम्हाला. वडा होय होय. तर बघा एवढं खायला आहे बाळा, खायला घरात काहीच नाहीये, काहीच नाही ना. तर तुम्हाला दाखवते हा, खायला म्हणते काहीच नाही. इकडं बघा ॲपल आहेत, आणि हे बघा इकडं डब्बा कसं पडेल ना. बघा इकडं खजूर आहे, हा बंद कर, खजूर आहे. आणि हे बघा हा इकडं फरसाणे, मुरमुरे आहेत, इकडं हे आहेत. तरी आजकालच्या पोरांना चवना काय खायला नाही म्हणते घरामध्ये. एवढं खायला आहे बघा, एवढं खायला आहे की नाही, घरात खायला आहे का पिलो. असं लाशे लेकरे बघा आजकालचे. तुला खिचडी देते काढून. बघा आता घेतली खिचडी. आता बघा काय करणार, पहिलं TV लावणार मग हे करणार. तुम्हाला दिवाबत्ती पण करायचंय इकडे. तर हे बघा ID कार्ड भेटले आल्यापासून म्हणते नसतं दाखवायचं बाबा. हा का, हे बघा ID कार्ड भेटले आज. चला खात बस. लावली का TV, लावली. TV शिवाय जात नाही आम्हाला घास. तर चला बघ, ब्लॅकबोर्ड आणलाय पप्पांनी अभ्यास करायला. 1-2च केले असून वर खाली करत असतो तो बोर्ड. चला मी पहिलं दिवाबत्ती करते.
आता कॉलेजवरून आले आहो, कामावरून आले आणि आल्या सगळ्यांच्या गॉसिप चालू असतात, तिकडं खात बसले. थकून आले सगळे. बघू शकता मी आता लागले स्वयंपाकाला आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाण्याचे पोळे करायला. आणि माझ्या पुरीला कॉलेजहून आल्यावर भूक लागली, छोट्या सॉरी मोठ्या, छोटीचं झालं मोठीचं. मी आता इकडं भाजीची तयारी करते. तर तिला म्हटली मम्मी मला मॅगी खायची, मग ती मॅगी बनवते. इकडं राईस घातलाय आणि पटापटा स्वयंपाक करून घेते बघा मी आता. हां जा बाय. स्कूलवरून आली की लगेच ट्युशन चालू केलं बघा. चालू आहे माझे स्वयंपाक. इकडे अशा मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या आणि स्वयंपाक झालाय. खूप वेळ झालं करते बघा कशा फुगताय. दाखवते इकडं चला तुम्हाला दाखवते काय काय स्वयंपाक बनवलाय आज. तर एक नाही 2 तासाचं बघूया फळ जेवण. बघा अशी मस्त शाकभाजी केली आहे बघा, कशी मस्त तर्रेदार आहे. आणि इकडं दूध गरम करायला ठेवलं, इकडं बनवलाय राईस बघा, असा मस्त सुट्टा राईस. आणि इकडे मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या बघा किती मस्त झाल्यात. इथे आहेत फुलके, कारण अशा भाजीसोबत असे फुलके एकच नंबर लागतात. आहो म्हणत होते बाजरीची भाकरी बनव, पण मी म्हटलं आता नाही बनवणार. तर असं तर त्यांना एवढी भूक लागली, दूध गरम झालं ना मस्त असं तूप टाकणार बघा. तूप पण आहे गरम करू का, हे बघा असं मस्त तूप आणि शेंगदाण्याच्या पोळ्या. बघा देवाला निवेद्य वगैरे ठेवलं आणि आता जेवायचं. आव्हाना लय भूक लागली. आमची जोडी छान आहे ना, सगळे बोलतात काय हो विष्णू नारायणची जोडी आहे का, कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.